अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची, मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप. अकोल्याच्या बाळापुरातील कासारखेडमध्ये मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड, 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड, ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू. राज्यामध्ये 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान. उद्या सर्व नगर परिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार. 9:30 पर्यंत 7.33% मतदान. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप. 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. भाजपच्या उमेदवाराकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप. शिंदेच्या सेनेनं सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजपा आणि काँग्रेसचा आरोप. अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यात घेतलं. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये गोंधळ, खोली क्रमांक न मिळाल्यामुळे मतदारांची धांदल, मतदारांची निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले. बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदानाला सुरुवात, पण काही काळ ईव्हीएम मशीनवरील बटण दाबलं जात नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण. शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी. वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप. भाजपा उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप. गुन्हा दाखल. भाजपा उमेदवार सतीश वानखेडे फरार. शोध सुरू. यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, 20 मिनिटं मतदान बंद. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा. भाजपा नेते आशिष शेलार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंमध्ये भेट. मुंबई महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये निवडणुका कशा लढवायच्या याबाबतीतही चर्चा झाल्याची माहिती. अजितदादा तटकरेंची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक. अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत. युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या फक्त चर्चा. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. तर बारामती नगर परिषदेमध्ये आमचा विजय नक्की, युगेंद्र पवारांचा विश्वास. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा आज बारामती दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या हस्ते भांडूपमधील मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शाखांचं लोकार्पण. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या कांजूरमार्ग इथे मेळावा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार. बीएमसी निवडणुकीमध्ये 51% मतं घेऊन आम्ही जिंकू. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास व्यक्त. मुंबईमध्ये मवियासोबत लढावं असं पक्षाचं मत आहे. सोमवारपर्यंत सगळं चित्र पूर्ण होईल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर स्थानिक नेते निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतील त्यांची माहिती. मुंबईमध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची रणनीती. लालबाग, परळ, दादर भागामध्ये शिंदे सेना भाजप समसमान जागा लढणार. माहीम, भायखळा, वरळीमध्ये सुद्धा शिंदे सेना भाजप समसमान जागा लढणार. मुंबईमध्ये भाजपचं नो रिस्क धोरण. विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग. छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न. विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावर भर. आमदार, खासदार, नेते यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही. उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख. भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका सायली वांजळेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. 22 माजी नगरसेवकही भाजपत. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवासेना पदाधिकारी सचिन सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. मुंबई पालिकेमध्ये 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती. यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचं समोर. दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू. महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. ज्येष्ठ कार्यकर्ते हरेश्वर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपत. भाजपकडून नांदेड मनपा निवडणुकीची पंकजा मुंडेंवर जबाबदारी. नांदेड मनपा निवडणूक प्रभारीपदी पंकजा मुंडेंची निवड.
पुण्यामध्ये युतीमध्ये कमी जागा मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा. पुण्यामध्ये आम्ही 165 जागा लढायला तयार. पुणे महापालिकेतील महायुतीच्या जागावाटपावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिकेमध्ये बवियासोबतच्या युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. ठाकरेंची सेना काँग्रेस मनसेकडून अवास्तव जागांची मागणी. हितेंद्र ठाकूरांसोबत बैठक होऊनही जागावाटपाचा तिढा सुटला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी माळेगावमधील साखर शाळेला भेट दिली. भेटीमध्ये अजित पवारांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. परळीमधील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मुंडेंनी शहांची भेट घेतली. खासदार बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. पुण्यामध्ये मनसेच्या 400 इच्छुकांच्या मुलाखती. काल दिवसभर 41 प्रभागांसाठी 400हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती. पुणे पालिकेसाठी मनसेची तयारी सुरू. ठाणे पालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यातील 50 जागांची मागणी. ठाकरे सेनेकडून ठाण्यामध्ये 50 पेक्षा जास्त जागांची मागणी केली. मनसेने ठाण्यामध्ये 25 जागांची मागणी केल्याची माहिती. आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार. उमेदवारांची यादी जाहीर. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेसची मोठी कोंडी होणार. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलंय. पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा मैदानांचे दर जाहीर. पुणे पालिकेचा निर्णय. ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवलीमध्ये संपन्न. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा ठाकरेंच्या सेनेचा निर्धार. परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी. 174 इच्छुकांनी दिल्या मुलाखती. काँग्रेसकडून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे बीएमसी निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार नाही. निवडणुकीसाठी अशी कोणतीच तरतूद नाही. राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. अंजनगाव सुरजीमध्ये आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला. गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात. गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार. पुण्यामध्ये 1 प्रभाग 1 जागा आणि एकाच वर्गातील 3 मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात. तिघेही खेळीमेळीमध्ये निवडणूक लढतायत. भाजपकडून विराज करचे, दादांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश ढोरे, ठाकरेंच्या सेनेकडून प्रकाश भारती रिंगणात.